पुण्यातील वादग्रस्त ससून रुग्णालयातील गैरप्रकारांची मालिका सुरूच आहे। ससूनमधील मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय। प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 16 कर्मचाऱ्यांनी कोट्यावधींचा अपहार केला। 4 कोटी 18 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आता समोर आला। तर बनगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अपहाराप्रकरणी सर्व 16 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत। ससून रुग्णालयातील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे। त्याच्यासह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात ससून रुग्णालयातील रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक निलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोडी, अधिपरिचारिका अर्चना अलोटकर तसेच इतर कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे। 4 कोटीचा जो भ्रष्टाचार या 23 लोकांनी केलेला आहे तो आज पुन्हा उघडकीस आलेला आहे। परंतु याच्यावर उत्तरे डीन असतील, एकनाथ पवार असतील, यल्लप्पा जाधव हे कुठले उत्तर द्यायसाठी तयार नाहीत आणि उत्तर देत नाहीत। अधीक्षकाला आणि अशा डीनला बडतर्फ करून एखादा चांगला सुशिक्षित आणि ज्याला हा सर्व कारभार सांभाळता येईल असा अधीक्षक आणि असा डीन या ससूनला द्यावा आणि या ससूनला भ्रष्टाचारातून मुक्त करावं। 24 जानेवारी 2024च्या दरम्यान ससूनमध्ये 4 कोटी 18 लाख 62,942 रुपयांचा अपहार झालेला आहे असं त्यांच्या रोखपालांचं म्हणणं होतं। सदर गुन्हा हा भारतीय न्याय संहितेचे कलम 316(4), 316(5), 318(3)(5) म्हणजे जुन्या IPC नुसार 420, 406, 409, 34 नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये ससूनचे 16 कर्मचारी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत आणि बाकीचे जे 8 आहेत ते त्रयस्थ आहेत। आता सदरचा गुन्हा हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याचा तपास हा EOW आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास चालू आहे। अशा ज्या घटना घडतात त्याची तात्काळ माहिती मंत्र्यांना असते असं नाही आणि म्हणून मी माहिती घेऊन तात्काळ याचा आमच्या अधिकाऱ्यांना खुलासा करण्यासाठी मी तात्काळ त्यांना सूचना दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।